कुणी गुरुजी म्हणत असेल, कुणी पायाला वाकत असेल, तर मोठेपणा समजायचं एक वेगळं कारण आहे, पण जबाबदारी पण तेवढीच वाढते. आपल्याला काय नावाने बोलवलं जातं किंवा आपल्याला संबोधलं जातं, त्या शब्दाला साजेसं जगणं आपलं असणं हे नंतर मग बंधनकारक असतं. मला ते शाळेत घेऊन गेले आणि त्यांचं आणि आमचं, म्हणजे माझं एकट्याचंच नाही, वर्गातल्या सगळ्याच मुलांचं इतकं चांगलं बॉन्डिंग झालं की नंतर शाळा परत कधी बुडवली नाही. आत्ताच्या आपल्या ह्या पद्धतीनुसार सांगायचं, मूल्यमापनानुसार, ते मी माझा वर्गातला पहिला नंबर पण कधी सोडला नाही. वा, बर. आणि गुरुजींचं आवडतं राहिलो. फार चांगल्या पद्धतीने गुरुजींनी घडवलं, शिकवलं. जगासमोर आदर्श निर्माण केलाय शाळा उभारणं. ते त्याचं बीजारोपण तुम्ही म्हणताय तुमच्या संस्कारात, तुमच्या वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यात झालेल्या आहे. असा एखादा प्रसंग की त्या प्रसंगाने तुम्हाला मुळापासून की नाही हे असं प्रत्युत्तर देऊ शकतो? प्रश्न फक्त आमचा आहे की आम्ही कमी पडलो त्यांना समजून द्यायला की ठीक आहे, ते मंदिर असलंच पाहिजे, पण त्या मंदिराच्या अगोदर हे मंदिर उभं राहिलं पाहिजे, ज्याला शाळा म्हणतात. आणि मग कोण आमदार असेल, कोण मुख्य अधिकारी असेल, तो काय म्हणत असेल, ह्यांचे काय आहेत दोघांचे, त्यांच्या पार्श्वभूमी काय आहेत, कलंकित पार्श्वभूमीची माणसं आहेत, अशांची मी काळजी करेल. मंडळी नमस्कार. लढबापू चॅनलमध्ये मी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुमच्यातल्या काहींना आठवत असेल पहा, पूर्वी एक गाणं होतं, चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. आज मात्र त्यात थोडासा बदल करून मी तुम्हाला नवीन गाणं ऐकवणार आहे. चला मुलांनो आज पाहूया शाळा वारे गुरुजींची. आता हे वारे गुरुजी कोण आहेत असा प्रश्न तुमच्यातल्या बऱ्याच जणांना पडणं स्वाभाविक नाहीये. त्याचं कारण असं, वारे गुरुजी नावाचा ब्रँड झालाय. महाराष्ट्रातल्या तरी, शिक्षण क्षेत्रातल्या तरी जे पालक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना तरी हे नाव निश्चित माहिती असणं अपेक्षित आहे. आता कोण वारे गुरुजी असा प्रश्न ज्याला पडेल त्यांना मी सांगू इच्छितो की वारे गुरुजींनी शिक्षण क्षेत्रात एक नवा मापदंड निर्माण केलाय. दत्तात्रय वारे हे त्यांचं नाव. या प्राथमिक शिक्षकानं गुरुजी या शब्दाला पुन्हा खरं खुरं वलय मिळवून दिलं आणि जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या जालिंदरनगर शाळेला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून दिली. जालिंदरनगर शाळेच्या आधी वाबळेवाडी शाळेला देखील त्यांनी आंतरराष्ट्रीय नावलौकिक मिळवून दिला. कसं केलं या माणसानं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज त्याच महान व्यक्तिमत्वाशी आपण गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की दत्तात्रय वारे नावाचं रसायन नेमकं आहे तरी काय, हे माणूस घडलं कसं. कारण कुठेही टाकलं तर ते पायावर उभं राहते, स्वतः पायावर उभं राहतं आणि इतर अनेकांना उभं करतं. चला भेटूया वारे गुरुजींना. गुरुजी नमस्कार. लढबापू चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. मला पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. अनेकांना शिक्षण क्षेत्रातल्या, काहींना राग येईल, पण सर म्हणून घ्यायला खूप मोठेपणा वाटतो. तुम्हाला एवढं मोठं काम, आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम उभारूनही वारे गुरुजी म्हणून म्हणायला फार अभिमान वाटतो का? कदाचित मला तो आवडतो, गुरुजी हा शब्द मला आवडतो, पण माझ्या आवडण्याच्या किंवा मी सांगण्याच्या अगोदर ते लोक म्हणतात, मुलं म्हणतात, याचा मला जास्त अभिमान वाटतो. त्यांनी मला गुरुजी म्हणावं वाटतं त्यांना, आणि त्या पद्धतीचं मला जगता आलं, ह्या गोष्टीचा मला अभिमान वाटतो त्या शब्दापेक्षाही. आणि त्याच्यात जी आपल्या मातीतला सुगंध आहे त्या शब्दामध्ये आणि परंपरेचा सार आहे, मला वाटतं त्याच अवतीभोवती आपण राहिलं पाहिजे नेहमी. आणि गुरुजी म्हणत असतील तर गुरुजी सारखं जगणं क्रमप्राप्त असतं आणि अशा पद्धतीचंच आपल्याला आपलं आचरण ठेवावं लागतं. कुणी गुरुजी म्हणत असेल, कुणी पायाला वाकत असेल, तर मोठेपणा समजायचं एक वेगळं कारण आहे, पण जबाबदारी पण तेवढीच वाढते. त्या आपल्याला काय नावाने बोलवलं जातं किंवा आपल्याला संबोधलं जातं, त्या शब्दाला साजेसं जगणं आपलं असणं हे नंतर मग बंधनकारक असतं. चला, पण त्या शब्दापर्यंत जाता आलं
हेच खूप आहे. मोठे तुम्ही आता पायाचा उल्लेख केला, पायाला वाकणं हे आहे. तुमच्या पायावरून आठवतंय मी गेली अनेक दिवस चप्पल घालत नाही आहोत. अनेकांना कारण माहिती आहे, परंतु ज्यांना माहिती नाही त्यांना सांगूया आणि परत कधी चप्पल घालायला सुरुवात करणार आहात? अ, चप्पल घालण्यासंदर्भात तर आता शाळेवर ज्यावेळेस शासनाने कार्यक्रम घेतला, तिथून महाराष्ट्रभर तो कार्यक्रम लाईव्ह केला. शाळेचा जगात पहिला नंबर आल्यानंतर आणि मंत्री महोदयांपासून तर माझे जे गुरुजी होते मला शिकवणारे, त्यांना व्यासपीठावर बोलवून त्यांना मला आदेश द्यायला लावला आणि तिथंच तो चपलेचा आता विषय संपलेला आहे. संपलेलं. फक्त आता ती सुरू करणं हे याच्याकरता राहिलंय की जिथं जाऊन मी काढली होती तिथंच जाऊन आता घालील परत, पण चप्पल घालणं आता निश्चित आहे. तो निश्चित विषय आहे. संपला. दत्तात्रय वारे या नावानं एक गेल्या काही दिवसांमध्ये या नावाभोवती वादळं निर्माण झाली. ती वेगवेगळी कारणं असतील, त्यात आपण फार खोलात जायला नको, कारण संपूर्ण संबंध महाराष्ट्राला ते माहिती आहे. पण गुरुजी, वाबळेवाडी शाळा उभी करणं, जालंधरनगर पुन्हा जालंधरनगरला येऊन ती शाळा उभी करणं, हे सगळं करणारे जे वारे गुरुजी आहेत त्यांचं बालपण ऐकायला जरा आम्हाला आवडेल, त्यांचं स्ट्रगल ऐकायला आवडेल. शेतकरी म्हणूनच पार्श्वभूमी आहे आमची. वडील शिक्षक होते, पण शेतीच्या आवडीमुळं आणि त्यांनी त्यांचं स्वेच्छानिवृत्ती घेतली होती लवकरच. शेतीची पार्श्वभूमी असणारी शेतकरी कुटुंबातच म्हणजे जन्म आणि लहानचं मोठं होणं आलं. आणि आजूबाजूचे जे आमचे पाहुणे असतील, संबंधित असतील, मित्रमंडळी असतील, ही सगळी त्याच परिस्थितीतली. लहानपण एक मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबात जसं असतं त्याच पद्धतीचं ते सगळे संघर्ष असतील, ते सगळी स्वप्न असतील, त्या सगळ्या गोष्टी, ती शाळा गावातली जिल्हा परिषदची, त्या सगळ्या गोष्टी माझ्या वाट्याला आल्या. आणि थोडंसं प्रश्न नेहमी असतातच. एकतर ग्रामीण भाग, त्यात शेतीवर आधारित कुटुंब आणि मध्यम वर्ग, प्रश्न नेहमी असतात. पण त्या प्रश्नाला सामोरं जात असताना त्या प्रश्नावर सोल्युशन कशी काढायची, त्याला उत्तर काय देता येईल, ही उत्तर देण्याची सवय लहानपणापासूनचीच आहे. परफेक्ट उत्तर कसं द्यायचं, तर ती पद्धतच आहे माझी. ती म्हणजे लहानपणापासूनची जडणघडणीचीच पद्धत आहे माझी ती. म्हणून ती त्याही वेळेस तशा पद्धतीने तो प्रवास असाच होत गेला. शाळेत गेलो तर सुरुवातीचा एक 2-3 वर्षाचा काळ थोडासा माझ्या दृष्टीने की जे मला पटत नव्हतं, आवडत नव्हतं, अशा पद्धतीचं मला अनुभवायला मिळालं शाळेत. मग मी 2रीत की 3रीत असताना घरीच राहायचं ठरवलं होतं. बर. आणि 6 महिने घरी राहून गुरं वळली होती. बर. की नको आता शाळा, इकडं बरं वाटते गुरांच्या सोबत राहण्यात वगैरे, माळाला त्यांना चारायला नेणं, त्यांना सांभाळणं. मी तिकडे गेलो होतो. त्याच्यानंतर शाळेमध्ये झेंडे गुरुजी म्हणून जे शिक्षक माझे, ते शाळेमध्ये आले आणि ते घरापर्यंत पोहोचले. मला ते शाळेत घेऊन गेले आणि त्यांचं आणि आमचं, म्हणजे माझं एकट्याच नाही, वर्गातल्या सगळ्याच मुलांचं इतकं चांगलं बॉन्डिंग झालं की नंतर शाळा परत कधी बुडवली नाही. आणि आत्ताच्या आपल्या ह्या पद्धतीनुसार सांगायचं, मूल्यमापनानुसार, ते मी माझा वर्गातला पहिला नंबर पण कधी सोडला नाही. वा. बर. आणि गुरुजींचं आवडतं राहिलो. फार चांगल्या पद्धतीने गुरुजींनी घडवलं, शिकवलं. त्यांनी घडवलं, शिकवलं हे म्हणण्यापेक्षा मी एक गोष्ट सांगेल की त्यांच्यातलंच आम्ही उचललं. त्यांचं आयुष्य फार सुंदर आम्हाला दिसायचं. इतकं समाधानी कसं राहू शकतो एखादा माणूस, सगळं आयुष्य कसं आनंदाने उपभोगू शकतो एखादा माणूस, हे ते झेंडे गुरुजी त्याचं उदाहरण होतं. झेंडे गुरुजींच्या सोबत वडील पण सुरुवातीच्या काळात शिक्षक होते आमचे. मी त्यांचंही पाहायचो की शाळेत जाणं, मुलांना घडवणं, लोकांची त्यांचा जो अप्रोच असायचा आणि त्यांचं काम त्यागाचं असल्यामुळं त्यांना जे मोठेपण किंवा आदर मिळायचा लोकांचा,
ह्या गोष्टीचं आम्हाला एक फार कौतुक वाटायचं. अच्छा. हम्म. आणि मग त्या सोबत घरात आणि शाळेत घरी वडील असतील आणि शाळेत झेंडे गुरुजी असतील, हम्म. ह्या दोघांच्या सोबत मग हळूहळू ते शिक्षक असलो पाहिजे आपण शिक्षक. तर लहानपणी ते तशा प्रकारचं थोडंसं संस्कार संस्कार झाले किंवा तो विचार तिथं सुरू झाला हम्म. की असंच आपलं आयुष्य असलं पाहिजे, असंच आपण चांगलं काम केलं पाहिजे, असंच आपण समाजाच्या उपयोगी पडलो पाहिजे. इथं राहून त्या गावातल्या शाळेत राहून तुम्ही पूर्ण गावाला ड्राईव्ह करू शकता. हा. आम्ही ते पाहायचो प्रत्यक्षात कसं घडतंय ते सगळं. हम्म. आणि फक्त शिक्षण किंवा शाळा एका अंगाने नाही, हम्म. शाळेतली मुलं हेच फक्त विद्यार्थी नसायचे त्यांचे, हम्म. सगळं गाव त्यांचं विद्यार्थी बरोबर असायचे. बरोबर. आणि शाळेच्या कंपाऊंड पर्यंत त्यांची सीमारेषा नसायची, गावाच्या शिवेपर्यंत हम्म. त्यांची सीमारेषा असायची शाळेची. आणि म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, अधिकारवाणीने कुठल्या गोष्टी करायची, गावातल्या समस्या त्यांच्यापर्यंत यायच्या. तर पत्र ते जे वाचायला यायची. निरक्षर लोक पूर्वी हो, पत्र वाचाय. हा. हो. आणि ह्यांच्या शब्दावर फार विश्वास असायचा लोकांचा. हम्म. तर ह्या गोष्टी थोड्याशा कुतूहल जागा करणाऱ्या होत्या, आकर्षण वाढवणाऱ्या होत्या. तर ते बाकी इतर जरी कुठल्याही गोष्टी करू शकत होतो, पण शिक्षक होण्याकडे कल मात्र मग वाढत गेला. तेव्हाच म्हणजे प्राथमिक शिक्षण घेत प्राथमिक असतानाच शिक्षण वाटलं घेत की आपण असताना. शिक्षक व्हायचं. हो. झेंडे गुरुजींना पाहून. त्यांच्याही आयुष्यात आलेले संघर्ष मी पाहिले होते. त्यांनी ते कसे टॅकल केले होते ते पण मला दिसत होतं. कारण तो काळ आणि ती सगळी परिस्थिती ही फार विचित्र होती, बिकट होती. हम्म. त्याला उत्तर काय काढायचं? मग फक्त शाळा किंवा शिक्षक एवढ्याच गोष्टीत नाही, तर शेतकरी म्हणून कुटुंबात काय काय अडचणी असू शकतात हम्म. आणि त्याला उत्तर आपण कसं दिलं पाहिजे. मग फक्त आमच्याच घरचं नाही, तर पाहुणे रावळे किंवा मित्रमंडळी यांच्याही कुटुंब त्याच स्थितीतून सगळी जायची. हम्म. उत्तर असं काही असलं पाहिजे की ह्या सगळ्या समस्यांच्यावर त्यांनी भाष्य केलं पाहिजे. खरं. आणि ते सगळं शाळेतून आणि शिक्षणातून जाते, हे काही नंतर लक्षात आलेली माझी गोष्ट होती. इथं आपण उत्तर देऊ शकतो आणि त्याने सगळा बदल होतो. आत्ता बदल फक्त शाळेतूनच होईल, ओके. याच्यावर मी अगदी ठाम आहे. अजून किती वर्ष वाट पाहू, पण शाळा समृद्ध झाल्याशिवाय अजिबात बदल नाही. उत्तर मिळणार नाही. आणि शाळेने काय केले आतापर्यंतच्या शिक्षणाने आणि शाळेने, आज समाजात समस्या जेवढ्या आहेत त्या पण शाळेमुळेच आहेत, आमच्यामुळे आहेत. बर. कसं काय? आम्हीच घडवतो सगळे. बरोबर. जी समस्या मग ती भ्रष्टाचारापासून तर पार अगदी त्या नक्षलवादापर्यंत असू द्या, हे सगळं शाळेत बीज रोपण होतं याचं. याला कारण चुकीची शिक्षण पद्धती, बेसिक गोष्टींमध्ये चुका आहेत. आणि जर याच्यावर उत्तर काढायचं असेल तर ते शाळेतच निघणार. आता काय होतंय की काही समस्या आहेत तर त्याच्यावर उपाययोजना केल्या जातात, पण त्या उपाययोजना लागू होत नाहीत. सगळं करून शेवटी आहे तिथंच आहे. समस्या कमी होण्याऐवजी समस्या वाढायला लागल्या, याचा अर्थ बेसिक चुका आहेत. आणि त्या स्थितीमध्ये जर याच्यावर परफेक्ट आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर पुन्हा शाळेत काम केलं पाहिजे योग्य पद्धतीने. आणि तिथून मग ती जी जडणघडण होईल, ते जे मनुष्यबळ तयार होईल ना, ते मनुष्यबळ ह्या सगळ्या गोष्टींना ठीक करेल, करू शकतो. पण ठीक पद्धतीने त्यांचं संगोपन आणि जडणघडण झालं पाहिजे शाळेमध्ये. त्याच्यावर खूप काम करणं गरजेचं आहे. हे लक्षात आलं होतं. ते आपल्याला शिक्षक झाल्यावर करता येईल, शिक्षक झाल्यावरच करता येतं. अधिकारी किंवा बाकी पदाधिकारी झाल्यावर नाही करता येत ते काम. ती एकच जागा आहे फक्त, शिक्षक, बदल करू शकतो, जो बदल घडवू शकतो. आणि म्हणून ते व्हायचं होतं शिक्षक. झालं. लहानपणच्या किंवा या सगळ्या संघर्ष तुम्ही आता उलगडताय त्याच्यात असा काही प्रसंग घडला का की त्यावेळेला जे तुम्ही आत्ता जे जगासमोर आदर्श निर्माण केलाय शाळा उभारण, ते त्याचं बीजारोपण तुम्ही म्हणताय तुमच्या संस्कारात, तुमच्या वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यात झालेल्या आहे. असा एखादा प्रसंग की त्या प्रसंगाने तुम्हाला मुळापासून की नाही हे असं प्रत्युत्तर देऊ शकतो आपण? अशी काही एक प्रसंग नव्हता तो, तर अनेक प्रसंग असे रोज घडत होते. संघर्ष हा रोजच असतो आणि त्या प्रत्येक ठिकाणी हे जाणवत होतं
स्वीकारायचं नाही, प्रत्युत्तर द्यायचं, प्रतिकार करायचा, पण एक काय म्हणतो आपण प्रतिमार्ग शोधून करायचा. आपल्याकडे त्याचा उपाय केवळ असला पाहिजे. विरोधासाठी विरोध किंवा चूक म्हणायचंय म्हणून चूक म्हणायचं नाही. त्याला योग्य मार्ग काय असला पाहिजे, त्याच्या पॅरलली काय करू शकतो आपण त्याचं, असं काहीतरी पाहिजे, तर ती शाळा आहे हे दिसत होतं. आणि मग ज्यावेळेस शिक्षक म्हणून तिथं उभं राहायची वेळ आली, त्यानंतर मग पहिल्या दिवसापासून तेच चालू केलं. कधी नोकरीला लागलात? आणि डिसेंबर 96 नोकरी. पहिली शाळा कुठली? पहिल्या शाळेच्या बाबतीत एक शाळा होती सुरुवातीची, पण अगदी त्यानंतर ताबडतोब मी गर्दरेवाडीच्या शाळेमध्ये गेलो. की माझ्या नोकरीची सुरुवात आणि गर्दरेवाडीच्या शाळेची सुरुवात एकच झाली होती. अच्छा. 16 मुलं होती आणि एका फार आतल्या वाडीत, जिथपर्यंत जायला रस्ता नव्हता, अशी गर्दरेवाडी, तिथं ही शाळा सुरू झाली होती. आणि त्या शाळेच्या सोबत तो प्रवास माझाही सुरू झाला होता. पहिल्या दिवशी शाळेत गेल्यानंतर लक्षात आलं होतं की पुस्तकांमधून आजपर्यंत जे शिकलोय ते काही कामाचं नाही इकडं. ते सगळं फसलं हे लक्षात आलं होतं. मग आता शिक्षक म्हणून पुन्हा शिकायला सुरुवात केली. आणि विद्यार्थी शिकत होते विद्यार्थी म्हणून, आणि मी शिकत होतो शिक्षक म्हणून, पण सगळ्यांचं शिक्षणच चालू होतं. आणि मग तिथं पुन्हा सुरुवात केली, पुन्हा सगळ्या गोष्टी रिवाइज केल्या. समाज सोबत होता, प्रॅक्टिकली शिकायला सुरुवात केली, मुलं सोबत होती. आणि आजपर्यंत जेवढे काही प्रयोग केले ते त्या पहिल्या शाळेमध्ये त्या प्रयोगांची सुरुवात केलेली. आणि ते रिफाईन होत पुढे पुढे आलेले. कुठली वाडी म्हणाला? गर्दरेवाडी. दौंड तालुका. म्हणजे वाबळेवाडी आणि जालंधरनगर शाळांची पायाभरणी गर्दरेवाडी झाली असं म्हणायला. हो, तिथपासून मग सुरुवात झाली शिक्षणाची. फार मजा यायची तिथं. जिथं जायला रस्ता नाही, पण आतल्या दुर्गम भागातली माणसं प्रेम करायला फार भारी असतात. कदाचित नंतरच्या माझ्या निरीक्षणात एक गोष्ट माझ्या लक्षात आली की विकास आणि नीतिमत्ता याचं व्यस्त प्रमाण आहे. हो. जिथं विकास नव्हता तिथं माणसं फार चांगली. अशा पद्धतीने ती वाडी मला मिळाली. फार मी त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य, अशा पद्धतीने आम्ही ती शाळा विकसित केली. जिथं शाळेला इमारत नव्हती, आम्ही कधी कुणाच्या व्हरांड्यात, कधी गोठ्यात, कधी झाडाखाली बसायचो. तिथं 2-2.5 एकर जमीन शाळेसाठी मिळवली, तिथं शाळा बांधली, ते पण लोकांच्या सहभागातून. आणि खूप चांगली ती शाळा निर्माण झाली. त्यानंतर पुढच्या प्रवासाला इकडं बदली होऊन आलो. जातेगाव खुर्द, त्याच्यानंतर वाबळेवाडी. वाबळेवाडीमध्ये जातेगाव खुर्द आणि गर्दरेवाडी इथे खूप चांगलं आणि मोठं काम झालं होतं. पण कदाचित सोशल मीडिया त्यावेळेस इतका नव्हता, म्हणून मग ते काही फारसं बाहेर आलं नाही काम. वाबळेवाडीला आल्यानंतर जे काही काम उभं राहिलं, त्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या कामाचा चर्चा झाली त्या कामाची. वाबळेवाडीला किती साली आला? वाबळेवाडीला 2012 मध्ये आलो. आणि जे गर्दरेवाडीला किंवा जातेगावला काम उभारलं होतं त्याच पद्धतीनं थोडं विस्तारित स्वरूपात असं म्हणता येईल. आणि वेगात केलं. जातेगावला मी काही वर्ष होतो, तर तिथं मला बदली झाल्यानंतर असं वाटलं होतं की अजून मला 1 वर्ष मिळालं असतं तर वाबळेवाडी एवढं काम तिथं उभं राहू शकत होतं. पण नंतर मग तिथं भरपूर गोंधळ उडाला होता की गावकऱ्यांनी शाळा बंद केली होती माझी बदली झाली म्हणून. आलेल्या माणसांना बाहेर बसवलं. पण ते मला चुकीचं वाटलं की पुढे जाऊन ज्यावेळेस आपण मागं वळून पाहतो, असे काही कलंक असू नयेत कधी आपल्या आयुष्यातून. बरोबर. मी म्हणलं आपलंच चुकलंय. इतकी वर्ष मिळाली होती, 10 वर्ष मिळाली असतील, 10 वर्षात ते पूर्ण करायला पाहिजे होतं ना. फार अवघड नव्हतं, आपणच वेळ लावलाय. आणि ह्यामुळं आपल्यामुळं इतरांना त्रास होऊ नये, सिस्टीमला अडचण येऊ नये. मग मी सांगून तिथं जाऊन मला स्वतःला रिलीव्ह करून घेणं आणि त्या माणसांना रुजू करणं, ह्या गोष्टी केल्या. आणि पुढच्या वाबळेवाडीच्या शाळेत निघून गेलो, जी छोटी शाळा होती. 32 मुलांची शाळा होती. तुम्ही गेलात त्यावेळेला वाबळेवाडी शाळेमध्ये 32 मुलं होती? 32 मुलं होती, एक शिक्षक अगोदरचा आणि 2 मोडक्या वर्ग खोल्या. फार दुर्लक्षित असणारी ती शाळा होती.
तिथले शिक्षक जे मला बदली होऊन चालले होते आणि चार्ज माझ्याकडे देणार होते, हम्म. ते मला सहजच म्हणले होते की बरं झालं ही शाळा घेतली, हा. इकडं फारसं कोणी येत नाही. हा. आता माझ्या कामाची पद्धत वेगळी होती की तिथं आले पाहिजेत सगळे, हम्म. ही माझ्या कामाची पद्धत होती, पण मी ते पुढं करून दाखवलं. हम्म. आणि त्यानंतर लगेचच तिथं कामाला आम्ही सुरुवात केली. 9 महिन्यामध्ये तिथं फार मोठा बदल करून दाखवला लोकांना सोबत घेऊन. आणि एक म्हणजे कुणाच्या खिचगंतीत नसलेली शाळा, हम्म. ही आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून जगाच्या पातळीवर आली. आशिया खंडातली पहिली झिरो एनर्जी स्कूल म्हणून तिचा उल्लेख झाला. हम्म. शासनाच्या आंतरराष्ट्रीय शाळा प्रकल्पातली शाळा म्हणून तिचा उल्लेख झाला. हम्म. राष्ट्रीय पुरस्कारही तिथंच मिळाले. हम्म. त्याच्यानंतर शासनाच्या वतीनं जे प्रशिक्षण झालं महाराष्ट्रातल्या 4.5 लाख शिक्षकांना, हो. की वाबळेवाडीमध्ये कोणत्या पद्धतीने काम चालतं त्याचं एक मॉडेल बनवलं गेलं आणि 5 दिवसाचं प्रशिक्षण महाराष्ट्रातल्या 4.5 लाख शिक्षकांना दिलं गेलं. वा, क्या बात. तर हे सगळं तिथले अचिव्हमेंट्स आहेत. तिथली मुलं ज्या पद्धतीने शिकत होती, स्कॉलरशिपची गुणवत्ता 100%. त्यानंतर पुढे ही मुलं ज्या वेळेस याच्यामध्ये आली, म्हणजे त्यांची 12वी नंतर त्यांनी एंट्रन्स एक्झाम दिली. त्या एंट्रन्स एक्झाम मध्ये 10 मुलं जेईला बसली होती पहिल्या बॅचची आमच्या, आणि जी NIOS मधून ओपन स्कूलिंगने शिकत होती. तर ते ओपन स्कूलिंगने शिकून NIOS ला त्यांनी ज्या वेळेस ही परीक्षा दिली, ती 10च्या 10 क्वालिफाय झाली ॲडव्हान्ससाठी. त्यातली 3 सिलेक्ट झाली IIT साठी आणि 7 सिलेक्ट झाली NIT साठी. आणि ही यापूर्वी घडलेलं नव्हतं. जिल्हा परिषदेच्या शाळेमधल्या मुलांचं कारणच येत नाही कारणच कधी नाही. बाकी, आणि कुठल्याही ही मुलं शाळेत नाहीत, कुठल्या कोचिंग क्लासला नाही. कोचिंग क्लासला नाही. पण हे कसं शक्य आहे? ही अभ्यास किंवा शिकण्याची जी पद्धत तिथं डेव्हलप झाली होती वाबळेवाडीला, स्वतः शिकणं, मित्रांच्या मदतीने शिकणं, तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकणं, आणि मग 4थ्या स्टेजवर गुरुजींच्या मदतीने शिकणं, जे थोडंफार राहील शिल्लक. हे सेल्फ स्टडी हा जो प्रकार आहे आपलातून असतो, हा लक्षात यायला पाहिजे खरं तर सगळ्यांच्या, की शिकतो माणूस एखादा, कुणी शिकवलं म्हणून कधी शिकत नाही, कुणी शिकवलेलं फार काळ ध्यानात पण राहत नाही. स्वतः शिकला तरच शिकू शकतो. स्वतः शिकलेलं आयुष्यभर लक्षात राहतं. ही जी एक प्रक्रिया आहे ती स्वतः शिकण्याचा फॉर्म्युला शिक्षणात आला पाहिजे, तो आम्ही तिथं आणला. विषय मित्र म्हणून जी कन्सेप्ट आहे आमची ती तिथं आणली. इंटिग्रेशन करिक्युलमचं जे केलं आम्ही, ती कन्सेप्ट आम्ही तिथे, जे आम्ही गर्दरेवाडीमध्ये फार पूर्वीपासून ते सुरू केलं होतं. कारण तिथं मी एकटाच होतो आणि 4 वर्ग मला पाहायचे होते, गुणवत्ता द्यायची होती, तर हे सगळे प्रयोग केले आणि ते गरजेतून उभं राहिलेलं होतं सगळं, ते तिथं वापरलं. पुन्हा तिथे अशी परिस्थिती की सोबत एक शिक्षक, मी आणि 289 मुलं आणि 7-8 वर्ग असायचे. आणि एवढं असून आम्ही, ती शाळा आमची जिल्ह्यात गुणवत्ता विकास कार्यक्रमात पहिली असायची. ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रयोगांच्यामुळे शक्य होत होत्या. विद्यार्थ्यांची गुणवत्ता त्या प्रयोगांच्यामुळे शक्य होत होती. आणि खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण, की एक जे मी बोललो की मातीतलं, आपल्या मातीतली शिक्षण पद्धती, ही आपल्या मातीतली शिक्षण पद्धती तिथं आकार घेत होती. अर्थात तिची सुरुवात गर्दरेवाडीतच झाली होती, पण त्याचं थेट दृश्य स्वरूपातला जो परिणाम आहे किंवा इम्पॅक्ट आहे, तो वाबळेवाडीत प्रत्यक्ष दिसत होता. आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण काय असू शकतं, तेही आपलं मातीतल्या पद्धतीतून. कारण आजपर्यंत कॉपी पेस्टच फार झालं, बरोबर, की जे कुठंच उपयोगाला आलं नाही आपल्या, आणि उपयोगाला येत पण नाही कधी कॉपी पेस्ट असलेलं. तर ते कॉपी पेस्ट न करता आपल्या मातीतली पद्धती आणि ते शिक्षण, की ज्याला जागतिक दर्जाचं शिक्षण आपण म्हणू शकतो, त्या दर्जाची मुलं आपली तयार जर होत असतील आणि आपल्या पद्धतीने होत असतील, तर मग, कारण आत्तापर्यंत कुणाचं तरी कॉपी पेस्ट करणं, शिक्षणातल्या कुठल्याही प्रश्नाला रुसो काय म्हणला आणि प्लुटो काय म्हणला हे पाहणं, हे काही उपयोगाचं नाही. शेवटी त्यांच्या संस्कृतीचा जन्मही झाला नव्हता, त्याच्या अगोदरपासून आपल्याकडे शाळा चालू आहे, आणि मग त्यांना का विचारायचं नाही, बरोबर, त्यांचं का प्रमाण मानायचं.
ते बोलले त्यांच्या भागानुसार बोलले. आपला भाग आणि आपला जो इथली स्थिती आहे, ह्याच्यानुसार त्यांचा विचार घेऊन चालणार नाही आपल्याला. आपल्याला आपल्या विचाराने किंवा आपल्या गरजेनुसार पुढे जायला पाहिजे. आम्ही त्या गरजेनुसार पुढे गेलो. कोणाचं पुस्तक वाचलं नाही आणि कोणाची शाळा पाहिली नाही. जेवढं काही डोक्यात चाललेलं होतं आणि जेवढं काही करायचं होतं पहिलं आपण ते करून घेऊयात म्हटलं, मग पाहू काय असेल ते. पण ते करेपर्यंत खूप चांगल्या पद्धतीच्या शाळा उभ्या राहत होत्या. वाबळेवाडी राहिली, वाबळेवाडीनंतर मग जालिंदर नगर राहिलं. वाबळेवाडी आशिया खंडात 1 नंबर होती, जालिंदर नगर जगात 1 नंबर झाली. आणि म्हणजे खूप एक चांगल्या लेवलवर हे सगळं घेऊन जात आलं. सोबतच वाबळेवाडीची शाळा 1.5-2 लाख शिक्षकांनी व्हिजिट केलेली. त्याला फॉलो करणारी खूप सारी माणसं आहेत. जालिंदर नगरच्या शाळेतही खूप व्हिजिट येतात. पाहिलं जातं, समजून घेतलं जातं. आपापल्या शाळेत उभं करण्यासाठीचा जो आत्मविश्वास लागतो तो तिथं मिळतो. तो फार दुर्गम भाग आहे. त्या दुर्गम भागात आलेल्या माणसांना इथं होऊ शकतं तर आपल्या इथं नक्की होईल हे 100% वाटतं. खात्री वाटते. आणि हे सगळं फार सोपं आहे हे आमच्या बाजूनी सांगितलं जातं. बर. आणि जाणीवपूर्वक आम्ही ते सोपं आहे सांगतो आणि ते सिद्ध पण करून देतो. कारण काय होतं ना, की मोठं काम एखादं उभं झालं की फार अवघड होतं. आम्ही फार कष्टाने केले म्हणायची पद्धत असते. आणि काही संघर्ष केला की त्याचं रडगाणं गायची पद्धत असते. या दोन्ही गोष्टी आम्ही करीत नाही. संघर्षाचं रडगाणं नाही, संघर्ष एन्जॉय करायचा आणि यश जे असतं ते सगळ्यांना वाटून द्यायचं, सहज सोपं आहे म्हणून सांगायचं आणि सगळ्यांनी त्या पातळीवर आपण जाऊ शकतो आणि गेलं पाहिजे हे आम्ही सांगतो. आता एकच शाळा करण्याऐवजी सगळ्या शाळा अशा कशा होतील याच्यावर विशेष भर आहे असं. तुम्ही म्हणता आता की बऱ्याच शिक्षकांनी आणि खरंच आहे जागतिक दर्जाची शाळा झाल्यावर अनेक लोक फॉलो करतायत तशी शाळा व्हायला पाहिजे असं म्हणतायत. तुमच्या समोर काय आदर्श होता की आणि किंवा कधी वाटलं आपल्याला एखादी गोष्ट बदलायची असेल तर असं वाटतं की नाही आता हे बदलायला पाहिजे? तुम्ही लहानपणापासून पाहिलं जिल्हा परिषद शाळांची अवस्था वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण असा कधी वाटलं तुम्हाला की नाही आपल्याला हे आता आपल्या हातात आलंय आता बदलायला पाहिजे? मुळात हे बदलण्यासाठी शिक्षक झालो होतो. अच्छा. कारण हे सगळं निश्चित होतं सगळं. इतरही काही गोष्टी करू शकत होतो. मला काही म्हणजे गुणवत्तेच्या दृष्टीने मी कुठं कमी नव्हतो. पण हे सगळं ठरवून करायचं होतं आणि ठरवूनच केलंय सगळं. आणि माझ्या समोर जी उदाहरणं होती ती तर मी तुम्हाला सांगितली. त्यांच्याकडे पाहून तर म्हणजे काम तर हे करायचंय, शिवाय ते सगळं एक श्रीमंती म्हणतो आपण, ती समाधान, सुख, ह्या सगळ्या गोष्टी खरे श्रीमंतीची लक्षणं आहेत. ती आमच्या समोरचे जे आयकॉन होते त्यांच्यात दिसत होते आम्हाला. आणि शाळेत आल्यानंतर ही जी मुलं आहेत, ही मुलं कुठंतरी स्वतःशी कनेक्ट करतो आपण त्यांना ना. मग ज्या काही गोष्टी आमच्या आयुष्यातल्या अनुभवलेल्या आहेत, पाहुण्यांच्या किंवा मित्रमंडळींच्या, जवळपासच्या लोकांच्या, भाऊबंधांच्या आयुष्यामध्ये अनुभवलेल्या होत्या की त्या अडचणी का होत्या तिथं, तर चांगल्या शिक्षणाचा अभाव म्हणून. आता ती सिस्टीम उभी करायला हातात आलं आपल्या, आता केली पाहिजे म्हणून सुरू केलेलं. गुरुजी कसं आहे कुठल्याही गावात बदल करायचा ना तर आपल्याकडं अजूनही पद्धती अशी आहे, एकतर आर्थिक अडचण मोठी असते नंबर 1, दुसरं ग्रामस्थांचं पाठबळ लागतं. त्या 2 पातळ्यांवर कशी लढाई लढलात तुम्ही? मुळात ग्रामस्थ सोबत असले की मग आर्थिक अडचण राहत नाही. आणि ग्रामस्थ सोबत असलेच पाहिजेत, कारण सरकारी शाळा मोठ्या करायच्या असतील तर लोकसहभागाशिवाय पर्याय नाही. मोठ्या करून टिकवायच्या असतील तरी लोकसहभागच पाहिजे. हे लोकांना आपल्याला समजून दिलं पाहिजे की शाळा सरकारी नाही, शाळा तुमची. बरोबर. ज्यांची पोरं शिकतात त्यांची शाळा असते, ज्यांच्या गावात ती शाळा आहे त्या गावकऱ्यांची शाळा असते. सरकारी शाळा कधी होती सांगा? मागची 70-75 वर्ष सोडून द्या आणि त्याच्या अगोदर कधी सरकारी शाळा होती का? शिक्षण हा समाजाच्या अखत्यारीतला विषय होता. सरकारी शाळा झाल्यामुळे काय झालं की चला आता सरकारी शाळा आहे तर सरकार पाहिजे सगळं. थोडस माणसं स्थिर झाली तिथं किंवा त्यांनी ती काळजी करायचं सोडून दिलं. असं चालत नाही.
जिथं आपली मुलं घडायचीत ना तिथे इतकं निष्काळजी राहून चालत नाही. चालत नाही. त्या गोष्टींसाठी त्या समाजाला आपण जाग केलं पाहिजे की ही तुमची शाळा आहे, तिथं तुमची तुमची पोरं मुलं शिकणार. घडणार आहे. उद्याचं जग असं आहे, ह्या जगाच्या स्पर्धा अशा आहेत, त्या स्पर्धेत टिकायचं असेल तर ह्या पोरांना फक्त खडून फळा आता देऊन चालणार नाही. खूप ताकदीने आपल्याला त्यांना शिकवलं पाहिजे. त्यासाठी काय काय व्यवस्था लागतील ह्या सगळ्या गोष्टी आपण लोकांच्या समोर ठेवल्या पाहिजे. जेवढं काय आमच्या डोक्यामध्ये विचार चालतो ते स्वप्न म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर आम्ही उभं केलं पाहिजे. बरोबर. आणि त्या पद्धतीने आम्ही केलं, लोक उभी राहिली. लोकांना असते प्रत्येकाच्या मुलांची काळजी असती, माणसाला असलीच पाहिजे ती असते. काळजी. जनावराला असते तर माणसाला का नसणार. त्यातून ग्रामस्थांच्या सहभागातनं आणि एकूण आणि मग राहिला प्रश्न तुम्ही म्हटलं तो पैशाचा, तर ठीक आहे, परिस्थिती थोडीशी इकडे तिकडे असणार, पण एखादी गोष्ट ठरवल्यानंतर कोणत्या गावात काय होत नाही. बदल घडू. महाराष्ट्रात असं कोणतं गाव आहे की 1 किंवा 2 कोटीच्या आत तिथलं मंदिर आहे? असं कोणतं गाव आहे की जिथं 10-5 लाखाच्या आत सप्ताह चालतो? असं कोणतं गाव आहे की 10-5 लाख रुपये तिथे यात्रेला खर्च होत नाही? प्रश्न फक्त आमचा आहे की आम्ही कमी पडलो त्यांना समजून द्यायला की ठीक आहे, ते मंदिर असलंच पाहिजे, पण त्या मंदिराच्या अगोदर हे मंदिर उभं राहिलं पाहिजे, वा, ज्याला शाळा म्हणतात. खरंय. आम्ही कमी पडलो त्याला. आम्ही त्यांना समजून सांगायला पाहिजे होते. लोक समजून सांगितल्यानंतर ऐकतात. वाबळेवाडीत 6 वर्षे यात्रा बंद ठेवली लोकांनी. बर. स्वतःच्या जमिनी शाळेला दिल्या 6-7 कोटी रुपयांच्या. आणि ते जे काम ते करीत होते ना, ती चळवळ होती, ती लोकांनीच उभी केली ना. जालिंदर नगर मध्ये कोणी उभी केली? त्या लोकांनीच उभी केली. आणि ते उभं राहत असताना तो एक आनंदाचा म्हणजे परमोच्च ते क्षण असतात. ती सगळी लोक एकत्र असतात आणि शिक्षक म्हणून आपण त्यांच्या सोबत असतो आणि आपण त्यांना दिशा दाखवतो आणि ते तिथं म्हणजे त्यांनी चालायचं त्यांच्या पायाने, पाहायचं आमच्या डोळ्याने, हा प्रकार तिथं चालू असतो. तर ते खूप अफलातून असतं त्या गोष्टी. आणि तशा पद्धतीने जे काम उभं राहतं ना, मला तर ते काम संपल्यानंतर ज्यावेळेस लोकसहभाग तिथं म्हणजे लोकांचा वर्दळ कमी होती, मला अस्वस्थ होतं त्यावेळेस. लोक पाहिजे सतत सोबत आणि लोकांनीच उभं केलं पाहिजे. पण लोकांनी उभं केलं तरच त्यांना त्याच्याबद्दलची एक ओनरशिप लक्षात येईल की आपलंय. काचेच्या शाळा बांधल्या आम्ही दोन्ही पण, आजपर्यंत एक खडा मारलेला नाही कुणी तिथं. कारण ते लोकांचीच त्यांनीच उभं केलंय ना, तेच काळजी घेतात. ह्या पद्धतीने ते लोकांचा सहभाग असला पाहिजे. आम्ही एखादी गोष्ट सांगितली, 24 तासापेक्षा जास्त वेळ नाही लागून दिला त्यांनी आणून द्यायला तिथं. वाबळेवाडी सारखी शाळा आहे, एक गोष्ट शासनाची नव्हती तिथं. शाळा आंतरराष्ट्रीय होईपर्यंत एक गोष्ट, 1 रुपयाची गोष्ट सगळं लोकांनी उभं केलं. त्यांची स्वतःची 6-7 कोटी रुपयाची चालू जमीन शाळेला त्यांनी दान करून टाकली. बरं, ज्यांची मुलं होती त्यांनी दिली, ज्यांची मुलंही शाळेत नाहीत त्यांनी पण दिली. हे योगदान मोठं आहे. आणि जी लोक वाबळेवाडी पाहायला आली, त्या वाबळेवाडीच्या आवारात बसून त्यांच्या बैठका झाल्या. आणि तिथं अनेक वेळा असे प्रसंग घडले की आपण आपली शाळा चांगली करायची, काय अडचण आहे, जमीन नाही, कुणीतरी फेटा बांधलेला म्हातारा माणूस उभा राहायचा, मी देतो 3 एकर. कुणीतरी एखादा त्याच गावातला माणूस पुणे मुंबईला काही व्यवसाय करतोय, तो म्हणायचा मी देतो 2 लाख रुपये, 5 लाख रुपये. वाबळेवाडीत आम्ही असे शेकडो वेळा अनुभवलेलं आहे. तिथंच बैठका झालेल्या आहेत लोकांनी. ही चळवळ सुरू झाली होती वाबळेवाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर. हे अशी व्हायला पाहिजे. एवढं मोठं काम उभं करू नये गुरुजी. कधी असा एखादा प्रसंग आला की उद्विग्न व्हायला होतं, नको आता हे आपण चुकीच्या मार्गावर चाललोय, नको आपलं काम भलं, आपली नोकरी भली, आपण भलं, असं प्रसंग खूप आले, पण उद्विग्न मी होत नाही. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की संकट समस्या असू द्या, त्याला उत्तर कसं काढायचं त्याच्यावरच फोकस असतो. त्यामुळं उद्विग्न होण्या अगोदर उत्तरावर विचार चालू होतो आणि उद्विग्न वगैरे होत नाही. प्रशासनाचा अनुभव पण त्या अनेक प्रसंगात प्रशासनाचे पण प्रसंग आहेत.
बाकीचे जरी अनेक असले पण एक तो जो मोठा प्रसंग होता की वाबळेवाडीतून ज्या प्रकारे संधी देऊन मला जालिंदर नगरला पाठवण्यात आलं, तो प्रसंग मोठा होता त्याच्यामध्ये. आणि अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यावर आपण विसंबून असतो ना एक प्रशासन म्हणून. तत्कालीन पदाधिकारी आणि तत्कालीन मुख्य अधिकारी या दोन व्यक्ती आमचं दुर्दैव म्हणायचं का समाजाचं दुर्दैव म्हणायचं मला कळत नाही, पण त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्या प्रसंगात. खरं तर ते नसायला पाहिजे होत्या दोन्ही पण. त्यांनी फार नुकसान केलंय. जी चळवळ एवढी मोठी सुरू झाली होती ना, त्या चळवळीला थांबवण्याचं पाप केलं त्या दोघांनी. ते फार वाईट आहे. कारण ह्या असं 1500 वर्षातून एकदा उभं राहतं. ते थांबवणं फार चुकीचं आहे. आणि तो जो एक धक्का होता आम्हाला, की आम्हाला काय ठीक आहे आमच्यावर काही आरोप केले वगैरे किंवा कारवाया केल्या, निलंबन केलं, एक कधीच काय वाटलं नाही त्याचं. मी सांगितलं होतं अनेकदा की निलंबन केलं त्या दिवशी पण हसून खेळून झोपलो होतो. बर. झोप 1 मिनिटाची कधी कमी झाली नाही आणि जेवणाचा एक घास पण कधी कमी झालेला नाही. कारण मला बाकी काय ही माणसं फार किरकोळ असतात हो. मला माहिती आहे ना मी काय, आपण काय. मी कशाला चिंता करील कुणाची. आणि ज्याला माघार घ्यायची माहित नाही तो कधी त्याचा पराभव होत नाही. दोन गोष्टी पाहिजेत. एक तर माघार घ्यायची नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही इतकं क्लिअर पाहिजे, प्रामाणिक पाहिजे, स्वच्छ पाहिजे. स्वच्छ पाहिजे. माझ्या बाबतीत ती खात्री मला अशी की काही माणसं पहा झोपत उठून चालतात, झोपेतच चालतात. मला ती सवय नाही, पण मी जर कधी काळी झोपत उठून चाललो तरी पण मी वाकडा पाऊल टाकणार नाही. जागा असताना कसा टाकेल. आणि मग कोण आमदार असेल, कोण मुख्य अधिकारी असेल, तो काय म्हणत असेल, ह्यांचे काय आहेत दोघांचे, त्यांच्या पार्श्वभूमी काय आहेत, कलंकित पार्श्वभूमीची माणसं आहेत. अशांची मी काळजी करील. मी काळजी नाही केली. मला माहित होतं की आता चला हा खेळ सुरू झालाय, 1-2 वर्षात यांचं बघू. मोठी माणसं होती म्हणून 1-2 वर्ष नाही ते 1-2 दिवसातही करता आलं असतं. पण ठीक आहे. पण थांबायचं कधी मनात नाही आलं, उद्विग्न कधी झालो नाही. त्यावेळेस माझे मेसेज आहेत, मी तुम्हाला दाखवतो की माझे जे मित्र होते ते मला मेसेज करायचे की आता कसं. मी त्यांना सांगितलेलं आहे, तो मेसेज अजून आहे माझ्याकडे, मी त्यांना तिथं सांगितलेलं आहे की शिक्षणाचा पॅटर्न उभा केला, आता संघर्षाचा पॅटर्न उभा करतो. क्या बात आहे. आणि ज्यावेळेस ह्या मंडळींच्या लक्षात आलं की आपण काही दिवसात लक्षात आलं त्यांच्या की आपण चुकीच्या बिळात हात घातलाय. हे गुरुजी प्रकरण हा गुरुजी सारखा गुरुजी नाही. आणि मग ते ज्यावेळेस त्यांच्या बाजूने माघार घेण्याचं किंवा थांबण्याचं सुरू झालं आणि मला निरोप पाठवायला सुरू झालं की तुम्ही थांबा, आपण सगळं संपू वगैरे वगैरे, मी नकार दिला की आता वाजत गाजत सुरू झालंय, आता वाजत गाजतच संपवायचं. मी थांबलो नाही आणि संपवलंच वाजत गाजत. दोषमुक्त आहे तुम्ही असं म्हणून जे मला पत्र आलं नंतर, तर मी ते पत्र पण मागं देऊन टाकलं. म्हणलं तो दोषमुक्त शब्द खटकतोय मला, कारण तिथं मला आरोपमुक्त हा शब्द पाहिजे. इथपर्यंत सगळं गेलं होतं. त्याच्यात अनेक गोष्टी घडल्या असत्या. जर कायदेशीर प्रक्रियेत गेलो असतो तर ह्या मंडळींचं फार अवघड झालं असतं. पण जालिंदर नगर उभं करायचं का ह्यांच्या सोबत नको त्या गोष्टी करत बसायचं, ही तर मूर्ख माणसे, यांना काय फरक पडायचंय ना. आपण त्यांच्यावर केसेस केल्या किंवा त्यांचे आबरू नुकसानीचे दावे टाकले, आणखी काय झालं, आपला वेळ जाणार आहे की जो ह्यांच्यासाठी मी जन्माला नाही आलेलो, ह्यांना असंच संपू द्या. ती संपलेली आहेत आज, पण मला जे करायचंय तिकडे मी फोकस केला पाहिजे. माझ्या इतकं सगळं ह्यांच्या कुंडल्या माझ्या हातात मी काढून ठेवल्या होत्या की फक्त सादर केलं असतं तर यांचा कार्यक्रम झाला असता, पण मी केलं नाही. ते मी सांगतो, मी पहिल्यांदा या गोष्टी क्लिअर तुम्हाला सांगतोय त्या दरम्यानच्या की मी केलं नाही. ते मी जालिंदर नगर उभं करायला प्राधान्य दिलं
आणि 2 वर्षामध्ये ते जालिंदर नगर मी उभं केलं. आणि तिथं पण तीच सगळी प्रक्रिया जी वाबळेवाडीत वापरली होती, ती सगळी प्रक्रिया लोकसहभागासहित. मुळापासून सगळं. इकडं लोकसहभागावर आक्षेप त्यांनी घेतले होते. एखादा म्हणला असता की आयुष्यात आता परत लोकसहभागाचा ल सुद्धा तोंडात नाही आणणार. हा. पण तिथं उभं केलं, लोकसहभागातूनच केलं, हम्म. माणसांना सोबत घेऊन केलं. कारण गरजेचं आहे ज्या गोष्टी त्या आम्हाला केल्याच पाहिजे. आम्ही समाजाला बांधिले, आम्ही इतर कोणाला बांधिले. आणि आपण ज्याच्यासाठी जन्माला आलेलो आहे, आपलं जे मोठं आहे, आपलं जे ध्येय आहे, तेच आपण तेच केलं आपण पाहिजे. केलं पाहिजे. आणि तेच केलेलं नेहमी चांगलं. फार सुंदर तुम्ही तुमचा संघर्ष आणि अनेक गोष्टी समाजासमोर आहेत, परंतु ज्या माहीत नसलेल्या गोष्टी तुम्ही आता उलगडलेल्या आहात. हे जे रोल मॉडेल तयार झालेले आहेत, 2 शाळा किंवा आधीच्याही शाळा, त्या पायाभरणी म्हणा, या शाळांमधले 2-3 उपक्रम खूप लोकप्रिय आणि खूप आदर्श आहेत. त्याच्याविषयी सांगा. मुलांच्या हाती आता टॅब आले, तो विषय मित्र एक फार सुंदर कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्ट कशा सुचल्या आणि त्या कशा आता इम्प्लिमेंट होत आहेत? मुलांच्या सोबत ज्यावेळेस आपण काम करतो आणि ते काम करत असताना आपल्याला काही गोष्टी करून दाखवायच्यात. तुम्हाला मर्यादा आहेत, पण त्या मर्यादांना आपण न थांबता पुढं कसं जायचं, तिथं उपक्रम जन्म घेतो. गरजेतून जन्म घेतो. तो कुणाच्या कॉपी पेस्ट मधून नसतो. खरंय. आणि तिथून जन्म घेतलेला हा त्याच मातीतला असतो. आणि ते सगळ्यात चांगली गोष्ट असते ती, कारण ती रिप्लिकेबल असते. खरंय. ते मॉडेल कुणालाही वापरता येतं. ती काही कंटेंट नसतो, तो ती प्रोसेस असते. मग ती अंगणवाडीला चालती, PhD ला पण चालते. ती जिल्हा परिषदच्या शाळेत पण चालती आणि ती इकडं IB ला पण चालते, कारण ती प्रोसेस आहे आपल्या मातीतली. तर ह्या सगळ्या प्रक्रिया, विषय मित्र असतील, इंटिग्रेशन असेल, डिजिटल टॅबलेट स्कूल वगैरे हा प्रयोग केला तो असेल, त्याच्यानंतर योग निद्रा असेल, त्याच्यानंतर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. आणि हे सगळे मेसेज आपल्याला पोरांकडून मिळतात. अच्छा. आपला रिसिव्हर फक्त चांगला असायला पाहिजे. ओके. मुलांना जी गरज आहे ती मुलांमधूनच कळते आपल्याला. कळते, बरोबर कळते. वाबळेवाडीची जी शाळा उभी केली होती, झिरो एनर्जी स्कूल, ह्याचं पण मुलांनी सुचवलं होतं की ही शाळा मला अशी पाहिजे. त्यांनी जे इनपुट दिले होते त्याचं मी डिझाईन केलं होतं. आणि ती झिरो एनर्जी स्कूल तिथं डेव्हलप झाली. पण हे सगळं मुलांकडून येतं. विषय मित्र मुलांच्यातूनच सुरू झालाय. सिद्धीची आणि आनंदची गोष्ट सर्वश्रुते मी सांगितलेली सगळ्यात. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मुलांच्या मधून आपल्याला मिळतात. आणि ती जागा असती आपल्याला. तो काय आपलं संशोधन किंवा शोध नसतो. जर आपलं आणि पोरांचं बॉन्डिंग तितकं चांगलं असेल तर त्यांचे मेसेज आपल्याला कळतात. आणि त्यानुसार आपण त्याची प्रक्रिया करून त्याचे स्ट्रक्चर तयार करायचं की तो उपक्रम होतो. अशा पद्धतीने त्या शाळेतले उपक्रम सगळे चालू झाले. आता त्याच्यावर डॉक्युमेंटेशनचं काम चाललंय. साध्या भाषेमध्ये, सरळ सोप्या भाषेमध्ये, कारण संशोधनाची भाषा फार बोजड असते, ती मला पण आवडत नाही आणि त्यामुळे मी वाचित नाही. माझ्यासारखे अनेक शिक्षक असतील ना असे की त्यांना ते नाही चालत. तर फार सोपी भाषा, रोज जे काम करतो त्याच पद्धतीने लिहिलं जाईल ते. आणि ते सगळ्यांसाठी ओपन असणार. जरी ते सुचलेलं असेल किंवा मुलांच्यातून आलेलं असेल आणि त्याचं काही आम्ही बनवलेलं असेल तर ते काही आमच्या बापाचं नाही. बरोबर आहे. ते सगळ्यांसाठीच आहे. आणि सगळ्यांसाठी ते खुलं केलं जाईल. त्याला जर काही व्हिडिओची वगैरे गरज पडली, एखादी गोष्ट नाही कळाली त्यात, ते व्हिडिओज पण बनवले जातील. तसं सहकार्य करणारी माणसं आहेत. आणि हे झाल्यानंतर त्याची जी फिलॉसॉफी आहे त्याच्या पाठीमागची, कारण मी हे पण अनुभवलंय की जिल्हा परिषदच्या शाळेलाच खरी फिलॉसॉफी. बर. आणि मी अनेक त्यानंतर स्वीडन, फिनलँड, सिंगापूर किंवा UAE इकडे गेलो, तिथल्या शाळा पाहिल्या. तो जाण्याचा योग तिथं आल्यामुळं तिथल्या शाळा पाहिल्या, तिथल्या सिस्टीमचा अभ्यास केला. अल्टरनेटिव्ह एज्युकेशन सिस्टीम मधल्या 8 सिस्टीमचा वेगळ्या वेगळ्या अभ्यास केला, त्यांच्या शाळा पाहिल्या. माझी एक गोष्ट लक्षात आली की जगभरात जे चालतं
त्याच्यापेक्षा जास्त ताकदीचं आपल्या जिल्हा परिषद शाळेत चालतं. ह्याची मांडणी कुणी करत नाही आणि त्याला तो दर्जा कुणी देत नाही म्हणून. मग तो कसा आता द्यायचा आहे? आता गुगल करून बघा, जगातली सर्वोत्तम शाळा कोणती आहे, 1 नंबरची शाळा कोणती आहे? जिल्हा परिषदची शाळा जगात 1 नंबर आहे. आता कोण चॅलेंज करू शकतं? आणि मग आता त्याची जी फिलॉसॉफी, ही फिलॉसॉफी आपल्याला सर्वांसमोर मांडावं लागेल, त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. शिक्षकांची आमची जबाबदारी येते की ती फिलॉसॉफी समजून घेणं, त्याच्यावर त्याच्यात इनपुट देत राहणं, त्याला काम करत त्याच्यासोबत काम करत राहणं आणि तशा पद्धतीच्या शाळा विकसित करणं. आणि म्हणजे तो राग कशामुळे येतो सांगतो तुम्हाला. UAE मध्ये तो पुरस्कार स्वीकारायला गेला, तिथं जे हॉटेल होतं मोठं, तर तिथं अशी घड्याळं लावलेली होती. टोकियो, न्यूयॉर्क, लंडन, अमुक तमुक अशी 10-20 घड्याळं लावलेली होती आणि त्यांची वेळा त्याच्यात होती. राग ह्या गोष्टीचा आला, वाईटही वाटलं की दिल्लीचं नाव नव्हतं तिथं. बर, एवढ्या छोट्याशा देशांनी इतकं दुर्लक्ष करावं आपल्याकडे. छोट्या छोट्या देशांच्या वेळा आहेत आणि आपला भारत काय आहे, आपला किती मोठी ताकद आहे, का विसरतोय आपण? त्यांचा दोष नाही, तो आपला दोष आहे. आपण त्याला छोटं ठेवलंय अजून. पण सगळेजण जर जागे झालो ना, आपण सगळीकडे पाहिल्यानंतर फार काय आहे तिथं वाळवंटात. स्वीडन, फिनलंड 8 महिने बर्फ, वाळवंटापेक्षा बिकट परिस्थिती. त्या सिंगापूर म्हणजे आमच्या शिरूर तालुक्यापेक्षा छोटा देश आहे, 1 गुंठा शेती नाही तिथं. ही माणसं करू शकतात, फक्त आपण झोपलोय म्हणून. आपण जागे झालो की यांची दुकानं बंद होतील सगळ्यांची. एवढी ताकद आहे आपली. हे विस्मरण आपल्याला होते, आपल्या माणसांना होते. हे मोठ्या माणसांकडून फार अपेक्षा राहिलेल्या नाहीत. आता छोट्या मुलांच्याकडून अपेक्षा आहेत आमच्या. आणि त्या शिक्षकांनी लक्षात घेऊन जर आपापल्या शाळा आपण त्या ताकदीच्या बनवल्या, तर त्या शिक्षणाच्या पलीकडे मग काय नाही. एक 5-10 वर्षामध्ये पुढले आपण बदल करून दाखवू शकतो. पण एका वर्षामध्ये शाळा बदलल्या पाहिजेत. प्रत्येक गावाने ठरवलं पाहिजे, प्रत्येक गावाने आणि शिक्षकांनी मिळून ठरवलं पाहिजे आणि प्रशासनाने त्याला सपोर्ट केला पाहिजे. आणि मला करू शकतो प्रत्येक जण. जर 2 कोटीचं मंदिर बांधू शकतात ती माणसं गावात, तर शाळेला एवढे पैसे लागतच नाहीत. सहज डेव्हलप करतील ही शाळा. एकमेकांच्या विचारात आता राहिलं पाहिजे आपण. आणि 1-2 वर्ष ठरवून आपल्या समाजासाठी आणि देशासाठी काम केलं पाहिजे. मग मागं वळून बघायची वेळ नाही येणार कधीच आपल्याला. ती जी मुलं निघतील ना, आता वाबळेवाडीचं चित्र सांगतो तुम्हाला. त्याच्या पूर्वीचं चित्र असं असायचं की इथं 4थी पर्यंत शिकला, मग शिक्रापूरला गेला, त्यानंतर तिथं कॉमर्स कॉलेज होतं फक्त, मग कॉमर्सलाच ऍडमिशन घेतलं, नंतर डिग्री केली, ते पण कॉलेज लाईफ अनुभवायचं म्हणून केली, आणि कॉलेज संपलं ना आता काय करायचं तेच कळलं. मग जसं परिस्थितीने जिकडे ढकललं तिकडे गेली. ही काही वर्षापूर्वीची वाबळेवाडीतली स्थिती. आज एका जागेवर उभं राहून, पण त्या दिवशी आम्ही तिथे गेलो होतो तर श्राद्धा नावाची एक मुलगी पळत आली, म्हणली गव्हर्नमेंट कॉलेजला माझा मेडिकलला नंबर लागला गुरुजी. आनंदाने सांगितलं, आत्ताच मेल आला म्हटली. आणि मग तिथून उभं राहून प्रत्येक घरातलं मूल, कोण COEP ला होतं, कोण NIT वारंगळला होता, कोण आणखी कुठं होता, कोण फर्ग्युसनला लॉ करतोय, कोण काय करतोय. त्याच्यानंतरचं चित्र जे बदललेलं दिसतं वाबळेवाडीतलं ना, ते चित्र बदलायला कारण ती शाळा आहे. दुसरं कशाने बदललेलं नाही ते. एक शाळा बदलली तर वाबळेवाडीचं भविष्य बदललं. त्यांनी जमिनी दिल्या त्यावेळेस आम्ही त्यांना जे वचन दिलं होतं की तुमचं भविष्य बदलून दाखवतो, ते आम्ही आमचं काम केलं. ते आता थांबणार नाही. एक शाळा उभी करायची एकदाच, मग ती सगळ्यांना उभी करीत जाते. खरंय गुरुजी. फक्त वाबळेवाडीची शाळा नाही उभी राहिली किंवा वाबळेवाडीची मुलं नाही उभी राहिलेली, त्यांच्याकडे पाहून, वाबळेवाडी किंवा जालिंदर नगर असेल त्या शाळांकडे पाहून आता लाखो विद्यार्थी, लाखो शिक्षक, अनेक ग्रामस्थ
तुमच्यासारखं त्या शाळांसारखं करण्याचा प्रयत्न करतायत. बरोबर. एक छोटा प्रश्न विचारेल तुम्हाला, की अनेक पुरस्कार आतापर्यंत मिळाले. पहिल्या ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यावेळेला काय भावना होती, की आपलं कोणीतरी दखल? नाही, याच्यामध्ये फार म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ठरवून काम केलं होतं आम्ही. हा, हा. अं, जालिंदर नगरला ज्या दिवशी पहिल्यांदा गेलो होतो ना, हम्म, तिथं जाताना फार म्हणजे तो रोड होता, नंतर कच्चा होता, नंतर रोडच नव्हता. मी विचार करीत होतो का चाललो या रोडने. हम्म, शाळेत गेल्यानंतर ते 10-12 जी माणसं उभी होती, त्यांचं पहिलं वाक्य होतं की तुम्हाला इकडे पाठवलं, देवाने फार चांगलं केलं. हम्म. 3 मुलांची शाळा. आणि त्यानंतर दुसरं वाक्य होतं की गुरुजी आपल्याला आपली शाळा वाबळेवाडी सारखी करता येईल. वाह. तिथंच सुरू झालं. हा पुरस्कार आहे पहिला. तिथंच सुरू झालो. Correct. 10 सेकंदात सुरू झालो आणि करायचीच असं ठरवलं. त्यांच्याशी बोलताना त्यांना सामावून घेण्यासाठी म्हटलं की तुम्ही करीत असाल तर मी सोबत आहे. हम्म, हम्म. आणि वाबळेवाडीची शाळा तर आशिया खंडात 1 नंबर होती. हो. हिला आपण जगात 1 नंबर बरोबर. करू. पहिल्या दिवशीच डायलॉग या. क्या बात. आणि त्याच्यानंतर 2 वर्षात जगातला राहिले. 1 नंबरचा Okay. पुरस्कार घेतला. तो घेत असताना त्याच्यात भाग घेत असताना खात्री नव्हती की आपण इतक्या पुढे जाऊ शकतो. हम्म, हम्म. पण अंदाज येईल, अनुभव येईल, काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील, कुठपर्यंत जातोय आपण ते कळेल. हम्म. हे जग आणि त्या स्पर्धेच्या चालीरीती आणि काय नियम आहेत, आपण कुठं कमी पडलो, ह्या गोष्टी लक्षात येतील. हम्म. एक कम्युनिटी तयार होईल, शेअरिंग होईल, आपल्याला काही गोष्टी चांगल्या मिळतील. हे सगळं त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. हम्म. पण जसजसं प्रत्येक टप्प्यावर आम्ही पुढे जात राहिलो, आम्ही वाट पाहत होतो की बाहेर पडणार कधी. पण जसं पुढे जात राहिलो, मुलाखत झाल्यावर आमच्या 100% लक्षात आलं आता टॉप 10 मध्ये जातोय. वाह. मुलाखतच तेवढ्या ताकदीची झाली होती आणि समोरची माणसं इम्प्रेस झालेली दिसत होती. हम्म, हम्म. अर्जेंटिनामधून त्यांनी मुलाखत घेतली होती आमची. आणि त्यानंतर टॉप 10 मध्ये गेलो. मग पब्लिक वोटिंग होतं. हम्म. पब्लिक वोटिंग होतं तर कधी कधी मग लोकसंख्या सुद्धा प्रश्न न राहता ताकद बनते. ताकद. हो, हो. इतकी मतं पडली एक सरकारी शाळा म्हणून. आणि माझंही बऱ्यापैकी सगळ्यांच्या त्या संघर्ष तो सगळ्यांच्या आला. जवळ गेला होता. आणि त्यांची अशी इच्छा होती की यांना आपल्याला सपोर्ट केला पाहिजे. हम्म. नंतर भारताची एकमेव शाळा म्हणून पण फार मतदान झालं. हम्म. आणि ज्यावेळेस तो निकाल आम्हाला ते सांगणार होते त्यावेळेस मी दिल्लीत होतो. हम्म. आमचं प्रशिक्षण चालू होतं. सॉरी, प्रशिक्षण नाही, आमच्या मुलींना घेऊन राष्ट्रपतींनी भेटायला बोलवलेलं होतं बर. रक्षाबंधनच्या दिवशी. तर तिथं असताना मला त्यांचा फोन आला आणि ती बातमी त्यांना मला सांगायची होती. आणि ती सांगताना त्यांनी असं सांगितलं होतं की बाकीच्या 49 शाळांना मिळून जेवढी मतं आहेत त्यांच्या अनेक पटीने तुमची एकट्याचीच मतं जास्त आहेत. तुमच्यामुळे आमची संस्था फार लोकांपर्यंत पोहोचली. ह्या सगळ्या प्रक्रिया घडल्या आणि ती जी बातमी मग जी डिक्लेअर झालं ज्या दिवशी, हम्म. ते डिक्लेअर झाल्यानंतर तो जो लोकांचा जल्लोष होता ना, हम्म. आमच्या एका डोंगरातल्या दुर्गम भागातल्या, एका बाजूने धरण एका बाजूने हो, डोंगर, हम्म. तिथली जी माणसं होती आमची, जी स्वप्न डोळ्यामध्ये घेऊन चाललेली होती फक्त, हम्म. पण परिस्थिती ती स्वप्न साकार करण्यासारखी दिसत नव्हती. हम्म. त्यांच्या शाळेचा जगात 1 नंबर आलाय. हे 800 स्वप्न. कोटींचं जग, 200 पेक्षा जास्त देश, कोट्यवधी शाळा आणि आमची शाळा जगात 1 नंबर येते. हे आनंद त्यांच्या अक्षरशः गगनात त्यांच्या मावत नव्हता. आणि तो जो जल्लोष होता ना, तो फार वेगळा क्षण होता तो. आणि माझ्या दृष्टीने फक्त तिथं थांबत नव्हता विषय. हम्म. मला सरकारी शाळा जगात 1 नंबर करायची होती, करायची. झाली. जिल्हा परिषदची शाळा किंवा आमची भारतीय सरकारी शाळा ही जर जगात 1 नंबर बनू शकते, तर प्रत्येक जे स्टेक होल्डर आहेत, पालक, शिक्षक, हम्म. विद्यार्थी, प्रशासन, त्या सगळ्यांना आत्मविश्वास मिळणार होता. हो. तर जर जालिंदर नगरची शाळा होऊ शकते तर आपल्या सगळ्या शाळा सर्वोत्तम आहेत. आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि तो आत्मविश्वास खरा इथून पुढच्या काळात आपल्याला गरजेचा आहे. गरजेचं आहे. हम्म. तो आत्मविश्वास सगळं चित्र बदलून टाकणार आहे आता. आणि ते चित्र बदलल्याशिवाय आपण थांबणार नाही. वा.
तुमचं कामच खरं इतकं मेसेजिंग आहे, संदेश देण्यासारखं आहे. तरी मी सांगेल शेवटचा प्रश्न, मुलांना, पालकांना, ग्रामस्थांना किंवा एकूणच शिक्षण क्षेत्राकडे डोळे लावून बसलेल्या मंडळींना काय संदेश द्याल? संदेश म्हटलं तर असं एका वाक्यात त्याचं कन्क्लुजन काढण्याऐवजी आपण जे इतका वेळ बोललोय ना, हा. हाच मुळात एक संदेश आहे बरोबर. की आपल्या गावात आपली शाळा ही सरकारी शाळा न समजता आपली समजून तिच्या सोबत असं काम करायचं की आपली आपल्या इस्टेटीला आपण जपतो ना, खरंय. मग इस्टेटीच्या वारसदारांना जपलं पाहिजे ना. हे वारसदार asset आहे. शिकणार आहेत त्या शाळेत. हे खरं ॲसेट आहे आपलं. खरंय. आणि त्यांच्यावर शिक्षण त्यांना मिळण्यासाठी, सुसंस्कारित होण्यासाठी खाजगी शाळा, इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट शाळा तुमच्या मुलांना सुसंस्कारित करणार नाहीत. ते करायला पण पात्रता लागते. बरोबर. कारण आम्ही त्यातनं घडलेली आम्ही माणसं. निस्वार्थीपणे त्या पोरांच्या हितासाठी काम करतो म्हणून आम्ही संस्कार देऊ शकतो. खरंय. त्या पोरांच्या पालकांच्या खिशाकडे बघून, पैशाकडे बघून शिकवणारे कधी संस्कार देऊ शकणार नाहीत. सावध व्हायचं सगळ्यांनी, ही गोष्ट लक्षात घ्यायची आणि त्या पद्धतीने सरकारी शाळेवर विश्वास ठेवायचा. हे शिक्षक आपलेच आहेत, त्यांच्या सोबत गेलं पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे, त्यांचंही ऐकलं पाहिजे. एकमेकांच्या विचाराने आपल्या शाळा ताकदीच्या बनवल्या पाहिजेत, जागतिक लेवलच्या बनवल्या पाहिजेत. आपल्या शाळेतल्या आपल्या पोरांना आपल्याच गावात जागतिक दर्जाचं शिक्षण फुकट मिळालं पाहिजे. अशी शाळा आपण मिळून उभी केली पाहिजे. हा संदेश आहे लोकांसाठी. खरंय. कामच बोलतंय. मी मगाशीच म्हणालो, कारण स्वतंत्र संदेश देण्याची गरजच नाही. मंडळी, वारे गुरुजींशी खरं तर अख्खा दिवसभर गप्पा मारल्या ना, तरी त्यांचं काम आपल्याला समजून घेणं, त्या शाळा पाहायला जायला पाहिजेत. ज्यांनी पाहायला नसतील त्या आवर्जून शाळा पाहायला जा. वारे गुरुजींचा संघर्ष मोठा आहे, वारे गुरुजींचं कामही मोठं आहे आणि ते काम बोलतंय. त्यामुळे आपण ते पाहायला ज्यांना शक्य आहे त्यांनी जाऊया. वारे गुरुजी, तुम्ही खूप छान गप्पा मारल्यात आमच्याशी. ज्या न उलगडलेल्या गोष्टी आहेत, महाराष्ट्रापुढे न आलेल्या किंवा जगापुढे न आलेल्या गोष्टी तुम्ही आज अतिशय विस्तारानं आम्हाला सांगितल्या. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या या कार्याला बळ देण्यासाठी आमच्या चॅनलचं नावच आहे लडबाप्पू, त्यामुळे आम्ही शेवटी तुम्हाला म्हणणार आहे लडबाप्पू. थँक्यू. धन्यवाद.